10वी असा नवीन भाग केव्हा येणार आणि 68व्या भागामध्ये काय काय होणार, निरोप समारंभ झाल्यावरती 10वी ही वेब सिरीज बंद होणार का? तर या सर्वांचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात मज्जारी युट्यूब चॅनल आणि मी आर्यन तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर चला कोणत्याही पांचट गोष्टी न करता सरळ आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो, आता तुम्हाला घाई लागली असेल की 68व्या भागामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार. तर मित्रांनो, 10वी ही अनप्रिडिक्टेबल झाली आहे. कोणीच सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काय होणार. पण मी तरीही तुमच्यासाठी एक रिसर्च करून म्हणजे माझा जो बिल्लू जासूस आहे तो पुन्हा कामाला लागला आहे आणि त्याच्या सूत्रानुसार 10वीच्या 68व्या भागामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की निरोप समारंभ. निरोप समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातला भावनिक क्षण असतो, कारण याच्यानंतर त्याला त्याचा ग्रुप भेटणार नसतो, त्याचे मित्र भेटणार नसते आणि सगळे कॉलेज लाईफला सुरुवात करतात. तर मित्रांनो, आता प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटतं की ही वेब सिरीज कधी बंदच होऊ नये. जशी तारक मेहताची वेब सिरीज चालूच आहे अजूनही, तशीच ही वेब सिरीज पण चालत राहावी. कारण की महिला असो, पुरुष असो, लहान लेकरं असो किंवा म्हातारे माणसं असो, या सगळ्यांची फेवरेट ही वेब सिरीज झालेली आहे. एवढेच नाही तर या वेब सिरीजने प्रत्येकाला काही ना काही शिकवण दिलेली आहे. तसेच निरोप समारंभामध्ये काय होणार, तर निरोप समारंभ हा खूप भावनिक क्षण असणार आहे. कारण की यानंतर ना कांबळे सर दिसणार, ना सारिका मॅडम दिसणार, ना कुरकुटे सर दिसणार. या सर्व गोष्टींना आपल्याला बाय बाय टाटा करावं लागणार आहे. त्याचमुळं हा खूप भावनिक क्षण होणार आहे. मेन म्हणजे अभय आणि केवढा यांच्यामध्ये दुरावा होऊन जाईल, ते एकमेकांना बघू शकणार नाही. तर हा पण यामध्ये एक ट्विस्ट येणार आहे आणि खूप म्हणजे जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत तर खूप हार्ड सिच्युएशन राहणार आहे. तुमचा पण असा शालेय जीवनातला एखादा प्रसंग असेल तर तो आमच्या सोबत शेअर करू शकता कमेंटच्या माध्यमातून. तसेच तुमचा मित्र असा कोणी असेल शाळेचा ज्याला आतापर्यंत तुम्ही भेटू शकला नसाल किंवा त्याला खूप मिस करत असाल तर त्याचं नाव नक्की कमेंट करा. तसेच मित्रांनो, आता 10वीचे काहीच भाग उरलेले आहेत, म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो, इथेच थांबतो आणि भेटू एखादा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा. धन्यवाद.